फक्त वाल्मिक कराड आहेत का अजून कोण आहेत त्याच्यावरती? त्या वेळेमध्ये जे प्रकरण झाल्यानंतर 12 तास उशीर झाला तिचे नोंदवायला, काय कारण होतं? मग त्या काळामध्ये SP असतील, पोलीस प्रशासनमधले तिथे त्या एरियातले DYSP असतील किंवा त्या पोलीस स्टेशनमधले जे काय अधिकारी असतील त्यांना कोणी फोन केला वरच असताना, हे काढलं पाहिजे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आपल्यासोबत आहेत. खरं तर आपण पाहतोय की काल देशमुख कुटुंबियांनी जे आहे ते मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि कारवाईची मागणी केली आहे. वाटतंय तुम्हाला एवढ्या उशिरानंतर भेट होणं, कारवाई होईल यामध्ये सगळ्याच्यामध्ये? काही मी सुरुवातीपासून जे काही मीडियासमोर बोलतोय, सभागृहामध्ये बोललो किंवा लोकांसमोर जे बोलतोय ना, की एक तर या प्रकरणात वाल्मिक कराडवरती जेव्हा विषय येतो की तेव्हा विषयामध्ये तिथं थोडंसं कुठंतरी हे प्रकरण थांबल्यासारखं दिसतंय. बाकीचे जे अटक झालेले आहेत किंवा एक राहिला आहे जे काही तपास आहे तो ते हे म्हणजे सुपारी घेऊन काम करणारे लोक आहेत. पण ह्याच्यामधला मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे. आजही मला जी माहिती मला भेटली की अजूनसुद्धा ते 302 कट कारस्थान रचल्यामुळं का ते आरोपी करत नाहीत. पण मोबाईलचे CDR जर बघितले तर 1 तासाचं काम आहे, त्याला काही जास्त वेळ लागत नाही. 1 तासामध्ये हे सर्व जे मोबाईलचे आहेत ते सर्व आम्ही त्याचे नंबर, ज्याला जशी जशी माहिती भेटती त्यांच्या कुटुंबाकडून भेटती किंवा आमची जे काही सूत्र झाले त्यांच्याकडून जी भेटते आम्ही ती माहिती पोलीस प्रशासनाकडे देतोय. पण CDR काढायला वेळ किती लागतो? हे प्रकरण आणि कोण कोण अजून बोललंय त्याच्यावरती? फक्त वाल्मिक कराड आहेत का अजून कोण आहेत त्याच्यावरती? त्या वेळेमध्ये जे प्रकरण झाल्यानंतर 12 तास उशीर झाला तिचे नोंदवायला, काय कारण होतं? मग त्या काळामध्ये SP असतील, पोलीस प्रशासनमधले तिथे त्या एरियातले DYSP असतील किंवा त्या पोलीस स्टेशनमधले जे काय अधिकारी असतील त्यांना कोणी फोन केला वरच असताना, हे काढलं पाहिजे. आणि त्यांचे कुटुंबीय जे काल जे भेटले, माझं जसं मला कानावरती याच विषयावरतून की तपास हा व्यवस्थित झाला पाहिजे. आजसुद्धा वाल्मिक कराड एखादा गुन्हेगार अटक झाल्यानंतर आपण त्याला पूर्ण अंगावरचे दोरे, हातामध्ये जे काही असतं ते आपण काढून त्याला आपण लॉकअप असेल किंवा आत MCR चेस करतो. आताही तुम्ही जर त्या मीडिया जर पाठवली तर त्याच्या हातातले सगळे हे दोरे हे तसेच म्हणजे ही कोणती ट्रीटमेंट झाली आता त्याला जे करायची? मग ही VIP ट्रीटमेंटच दिसतीये ना. आणि धनंजय मुंडे साहेब स्वतःच त्यांच्या निकटवर्ती म्हणून ते म्हणतात, म्हणूनच हा विषय होतोय ना. पण अजित पवार म्हणतायत की पुरावे आले तर कारवाई करू, पुरावे कुठले नाही आहेत. हे बघा, मी सरकारला पण विनंती करतो आणि त्या दिवशी सुद्धा सभागृहामध्ये सर्वच पक्षाचे आमदार ह्याच्यावरती बोलले, जे मोबाईलचे CDR आहेत ते तुम्ही लोकांसमोर आणा. सगळ्यात कुणी फोन लावला होता, कोण त्यावेळेस होतं, त्याची लोक, एक तर 6, 9 आणि 11 आणि 28 तारखेला मला जे काही मला कळालंय की वाल्मिक कराड हा पुण्यामध्येच होता, एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे बसून पूर्ण TV हे बघत होता आहे. आणि त्याला कुणी ॲडमिट केलं त्या हॉस्पिटलमध्ये, कालावधीमध्ये कोण त्या 8 दिवसात त्यांना भेटायला आलं. मी पोलीस प्रशासनाकडं पत्रसुद्धा ह्या संदर्भातलं दिलं आहे की त्यांना कुणी ॲडमिट केलं, कोण भेटायला आलं, ह्याचा तपास, CCTV फुटेज आहेत तिथं, सगळं बाहेर निघणार हे विषय. म्हणजे कुणी हे करू नये म्हणून नैतिकता धनंजय मुंडे साहेबांनी दाखवली या प्रकरणात. पूर्ण हे फास्ट ट्रॅकवर झाल्यापूर्वी किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा भेटल्याशिवाय तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. खरं तर आपण पाहतोय की अजूनही एक आरोपी फरार आहे, त्यामुळे कुठेतरी पोलिसांच्या भूमिकेवरती संशय व्यक्त होतो. हे बघा, जे काही अधिवेशनमध्ये झाल्यानंतर SPंची बदली झाली, त्याच्यामध्ये काही बदलसुद्धा झालेत. तपास मी असं म्हणत नाही काहीतरी, पण फक्त वाल्मिक कराड पुरतं हा बाजूला एक VIP ट्रीटमेंट दिल्यासारखं एक मंत्र्याकडून असं पूर्णपणे जिल्ह्याला दिसतं इथे. हे सगळं प्रकरण सुरू असताना सारंगी महाजन यांनी सुद्धा गंभीर आरोप केलेले आहेत, जमीन हडपण्याचे आरोप केलेले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितलेली आहे. हे जे परळी पॅटर्न जे आम्ही सुरुवातीपासून म्हणतोय ना, आता त्यांनी त्यांच्या भावना, मी पण ते काही तुमच्याकडूनच ह्या सर्व ऐकतोय गोष्टी. पण हे प्रकरण जे जमिनी हडपवायचं, हे सगळं ह्या गोष्टी करायच्या, हे चुकीचं आहे ना. आणि या गोष्टीकडं मला असं सरकारने ह्याच्यावरती गंभीर दखल घेतली पाहिजे.
कोण याच्या मागे हे जमीन हडपण्यामागे सगळं? हे वाल्मिक कराड. वाल्मिक कराड यांच्यापर्यंत आहे की आणखी धागेदोरे पुढे आहेत? त्याला सपोर्ट कुणाचा आहे? तो निकटवर्ती कुणाचा आहे? मुंडे साहेबाचा, धनंजय मुंडे साहेबाचा. मग त्याला जर एवढी ताकद त्याला भेटत असेल तर मग आज पोलीस स्टेशनमध्ये समजा त्याच्या हातातले काय ते दोरे बिरे आज सुद्धा तो घालून बसतोय, म्हणजे विचार करा तुम्ही काय चालू आहे. म्हणजे काय तुमची, कारण विरोधकांनी मागणी केली, राज्यपालांची भेट घेतली, सगळं काय, मात्र पक्षाचे त्यांच्या प्रमुख म्हणतायत की त्यांच्या विरोधामध्ये पुरावे नाही आहेत. पुन्हा तुमची काय मागणी आहे यावरती? मोबाईल रेकॉर्ड जर तपासले कोणाचे? सर्वांचीच, त्या कालावधीमध्ये वाल्मिक कराडांची ज्यांच्या त्या मोबाईलवरती त्यांचे अजून जे नंबर आहेत त्याच्यावरती ते गुन्हेगार जे आहेत ते आहेत, हे सगळे नंबर जर तपासले तर खूप काही गोष्टी बाहेर येतील याच्यामध्ये. पाहता आपण वाल्मिक कराड आणि सगळ्यांचे जर मोबाईल रेकॉर्ड तपासले तर अनेक गोष्टी बाहेर येतील असं संदीप क्षीरसागर म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन दीपेश महाजन, सराज सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.